Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आज आपण पॅकिंग इफिशियन्सी बद्दल बघायचं. ऍक्च्युली याच्या व्हॅल्यूज इम्पॉर्टंट आहेत, बट आपण डेरिव्हेशन पण बघूया की नेमकं कसं फाइंड आउट करायचंय ते. The magnitude of packing efficiency gives us measure of how tightly particles are placed together. पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय आणि पॅकिंग इफिशियन्सीचं एवढं मोठं डेरिव्हेशन सॉल्व्ह केल्यानंतर येणारी व्हॅल्यू जी आहे ती नेमकं आम्हाला काय सांगते, काय इन्फॉर्मेशन देते, तर त्याचा आन्सर म्हणजे हे वाक्य आहे. द मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू ऑफ पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी डेरिव्हेशन सॉल्व्ह करा. जे मॅग्निट्यूड जी व्हॅल्यू तुम्हाला भेटणार आहे गिव्स अस अ मेजर ऑफ, आपल्याला एक मोजमाप देते कशाचं, ऑफ हाऊ टाइटली, किती टाइटली पार्टिकल्स अरेंज्ड आर प्लेस्ड टुगेदर. इट्स नॉट पेस्ट, इट्स प्लेस्ड. किती प्रॉपरली, किती टाइटली ॲटम्स क्लोजली पॅक्ड आहेत याचं मोजमाप देणारी जी व्हॅल्यू आहे, जे मॅग्निट्यूड आहे, तेच म्हणजे काय, पॅकिंग इफिशियन्सी. आता मी तुम्हाला डेरिव्हेशन करून दाखवणारच आहे, बट तुम्हाला त्याआधी मी व्हॅल्यूज सांगते. जसे की SCC तुम्ही जेव्हा फाइंड कराल तुम्हाला काहीतरी 52.4% व्हॅल्यू येईल. FCC त्याआधी BCC, जेव्हा तुम्ही BCC कराल तेव्हा तुम्हाला व्हॅल्यू काय येईल, समथिंग 68%. जेव्हा तुम्ही FCC साठी डेरिव्हेशन कराल तुम्हाला व्हॅल्यू भेटेल 74%. आता मला सांगा 52, 68 आणि 74 मध्ये जास्त कोण आहे, 74. 74% ही व्हॅल्यू काय सांगते आपल्याला, ॲटम्स व्हेरी क्लोजली अरेंज्ड आहे. आणि जेवढे ॲटम्स क्लोज अरेंज असतील तेवढी त्यामध्ये वॅकंट स्पेस, रिकामी जागा कमी असणार. बघा मी काय म्हणते, जेवढी वॅकंट स्पेस, जेवढी रिकामी जागा कमी तेवढे अरेंजमेंट प्रॉपरली होऊ शकणार आहे. आणि जेवढी अरेंजमेंट प्रॉपर तेवढी पॅकिंग इफिशियन्सी चांगली, तेवढा आपला ॲटम, तेवढा आपला सॉलिड चांगला. सो आपला सॉलिड चांगला कधी असणार आहे, गुड सॉलिड कधी म्हणू शकेल मी त्याला, when it has higher packing efficiency, that is closely packed atoms जास्त पाहिजे and void कमी पाहिजे. void म्हणजे काय, रिकामी जागा, एम्प्टी स्पेस कमी पाहिजे आणि पॅकिंग चांगलं पाहिजे, मग आपलं चांगला सॉलिड म्हणायचं. त्यासाठी मला प्रत्येकाची पॅकिंग इफिशियन्सी काढली पाहिजे. या त्याच्या व्हॅल्यूज आहेत. आधी आपण SCC काढू, मग आपण BCC काढू अँड लास्टला आपण FCC काढू. टेक्स्टबुक मध्ये ज्या प्रकारे शिकवलंय तो टाइप मी शिकवणारच आहे, पण आधी तर माझी इझिएस्ट वे बघून घ्या कसं फाइंड करायचंय. ठीक आहे, त्यासाठी मला लागेल एक रूम. सो डेफिनेटली रूम आहे म्हणजे ती क्यूबिक असणार आहे. मग एक क्यूबिक रूम इमॅजिन करा. या रूम मध्ये चिमू बसलीये. सो चिमूला आपण या रूम मध्ये बसूया. आता तुम्हाला मी विचारतीये की बाबा यामध्ये बसलेल्या चिमूने किती जागा ऑक्युपाय केली, किती स्पेस ऑक्युपाय केली. सो लेट मी आस्क माय क्वेश्चन, स्पेस ऑक्युपाइड, किती स्पेस लागली, कुणाला, चिमूला. कसं काढणार आहे, किती स्पेस लागली, तर तुम्ही मला सांगणार मॅम आपण या चिमूचा व्हॉल्यूम काढू, बघू हिला किती जागा लागली. आधी तुम्ही 3 डायमेन्शन मध्ये हिने किती जागा लागली ते काढणार, डिवायडेड बाय टोटल स्पेस करणार. तुम्हाला कळेल की या क्यूबच्या पटीत चिमूने किती जागा घेतली. याचा अर्थ तुम्ही असं करणार का, हिचं व्हॉल्यूम काढला तुम्ही, व्हॉल्यूम ऑफ चिमू डिवायडेड बाय टोटल अवेलेबल स्पेस. स्पेस म्हणजेच व्हॉल्यूम, टोटल अवेलेबल व्हॉल्यूम. बरोबर का, टोटल अवेलेबल व्हॉल्यूम किती आहे, त्यातले चिमूने किती ऑक्युपाय केला म्हणजे झालं स्पेस ऑक्युपाइड बाय चिमू. आणि तुम्हाला जर मी पर्सेंटेज मध्ये काढा म्हटलं असतं तर
फक्त तुम्ही इथे इंटू 100 केलं असतं. आता मी असं म्हटलं की हा तुमच्या टेक्स्टबुक मधला फॉर्म्युला आणि तो फॉर्म्युला सेम आहे, तर तुम्हाला पटणार नाही. कारण मॅम बघा इथे पॅकिंग इफिशियन्सी लिहिलंय. मग चला मानलं हे म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी आहे, तरी पुढे बघा काय आहे, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल, तिकडे तुमची चिमू आहे, टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, इथं फक्त टोटल व्हॉल्यूम लिहिलंय. आपण रिलेट करू शकतो. चला बघा, व्हॉल्यूम ऑफ चिमू. आता डेफिनेटली सॉलिड स्टेट आहे, तर चिमूला तर नाही शिकणार, आपल्याला शिकायचं आहे अबाउट ऍटम. मग चिमूच्या ठिकाणी मी जर तुम्हाला ह्या ऍटमने किती जागा ऑक्युपाय केली हे काढायला सांगितलं असेल, तर तुम्ही कसं सांगणार मला? चिमूच्या जागी फक्त ऍटम किंवा पार्टिकल. ऍटम म्हणजेच काय? पार्टिकल. सो करा, मग काय झालं? व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल किंवा ऍटम, व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल किंवा ऍटम डिवाइडेड बाय टोटल अवेलेबल व्हॉल्यूम इंटू 100. कारण मी तुम्हाला पर्सेंटेज मध्ये काढायला सांगितलंय. मॅम चला हे पण केलं. मग मी विचारते ऍटम काय असतो? ऍटम जो मी तुम्हाला असा गोल दाखवतीये तो काय आहे? इज इट सर्कल और इज इट स्पियर? तुम्ही 3 डायमेन्शन शिकताय, सो 3 डायमेन्शन मध्ये हा कोण आहे? तुमचा स्पियर आहे. मग हे असं झालं का? व्हॉल्यूम ऑफ स्पियर, व्हॉल्यूम ऑफ स्पियर अपॉन टोटल अवेलेबल व्हॉल्यूम. टोटल अवेलेबल म्हणजे या क्यूबचा व्हॉल्यूम. अवेलेबल जागा किती आहे? क्यूब एवढी, या रूम एवढी, त्यामुळे या क्यूबचा व्हॉल्यूम सुद्धा मी करू शकते. टोटल अवेलेबल व्हॉल्यूम इज नथिंग बट व्हॉल्यूम ऑफ क्यूब. And this is nothing but your packing efficiency. पर्सेंटेज मध्ये मोजणं म्हणजेच पॅकिंग इफिशियन्सी काढली इंटू 100. दॅट्स इट. आता हा आणि हा फॉर्म्युला सेम आहे का बघा. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल. या युनिट सेल मध्ये पार्टिकलने किती जागा ऑक्युपाय केली म्हणजेच त्याचा व्हॉल्यूम. स्पेस इज नथिंग बट व्हॉल्यूम. सो किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केला म्हणजेच तुमच्या स्पियरचा व्हॉल्यूम डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. या युनिट सेलचं टोटल व्हॉल्यूम काय आहे? व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब. सो या फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट केली तर आन्सर डेफिनेटली येणार आहे. पण टेक्स्टबुक आहे, टेक्स्चुअल काही कन्सेप्ट्स आहेत, त्यांनी हेच डेरिव्हेशन 4 पॉइंट मध्ये तुमच्याकडून करून घेतलंय. मी ती पण मेथड दाखवणार, बट दिस इज माय मेथड. ठीक आहे, मी डिराइव्ह केलं पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला, व्हॉल्यूम ऑफ स्पियर डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ क्यूब इंटू 100. सो हे झालं एका ऍटमचं. येस ऑर नो? तुम्हाला SCC साठी, BCC साठी आणि FCC साठी काढायचंय. त्यासाठी मी ही साइड रफ करू. तुम्ही आधी याचा स्क्रीनशॉट करा. मग आता आपण एकेका सेलसाठी बघू माझ्या मेथडनी. फॉर सिंपल क्यूबिक युनिट सेल मी SCCच लिहिणार, तुम्ही समजून घ्यायचं. मग SCC साठी मला पॅकिंग इफिशियन्सी काढायची आहे. मी तो फॉर्म्युला पण रफ केला जो तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. मला पॅकिंग इफिशियन्सी काढायचं असेल तर मी माझाच फॉर्म्युला यूज करते. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ SCC इज इक्वल टू काय आहे? व्हॉल्यूम ऑफ स्पियर, दॅट इज व्हॉल्यूम ऑफ ऍटम डिवाइडेड बाय, किंवा तुम्ही स्पियरला डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ क्यूब. आता हे एका ऍटमचं झालं, राईट? तुम्ही एका ऍटम साठी काढलंय. मग SCC मध्ये तसे टोटल किती ऍटम्स आहेत म्हणजे Z किती आहे? एकच आहे ना, बघितलेलं आपण. 8 इंटू 1/8, त्यामुळे 1 आलं. मग या फॉर्म्युलेना ऍक्च्युली Z नी मल्टिप्लाय करायला लागतं. या फॉर्म्युलाना Z नी मल्टिप्लाय करायला लागतं. एक ऍटम असेल तर 1 इंटू, 2 असतील तर 2 इंटू, 3 असेल तर 3 इंटू, 4 असेल तर 4 इंटू, जे काही असेल ते. आणि आपल्याला माहिती आहे SCC साठी 1, BCC साठी 2, FCC साठी 4. सो तुम्ही इथे ते मल्टिप्लाय करायला विसरायचं नाही. मग माझं व्हॅल्यू कशी झाली? याच्यासाठी 1च राहिली. व्हॉल्यूम ऑफ ऍटम किंवा व्हॉल्यूम ऑफ स्पियर जो की किती असतो? 4/3
पाय आर क्यूब. माहिती आहे ना तुम्हाला, मी इथं लिहिते हवं तर. व्हॉल्यूम ऑफ स्पियर, मॅथ्स, इट्स नॉट केमिस्ट्री, इट्स मॅथ्स. 4/3 पाय आर क्यूब. आणि व्हॉल्यूम ऑफ क्यूब किती असतो? साइड क्यूब. व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज साइड क्यूब. आणि आपल्यासाठी साइड म्हणजेच एज, एजचा क्यूब. मग व्हॉल्यूम ऑफ क्यूब मी डायरेक्ट ए क्यूब लिहू का? झालं. हा माझा फॉर्म्युला आहे पॅकिंग इफिशियन्सी ऑफ SCC. 4 पाय आर क्यूब. तो जो डिनॉमिनेटरचा 3 आहे तो मी खाली आणला आणि ए क्यूब आहे. येस ऑर नो? पण बघा आता मला ए आणि आर मधलं रिलेशन माहिती आहे ना. रिलेशन बिटवीन ए अँड आर फॉर SCC आपण वेगवेगळ्यासाठी काढलंय. SCC साठी काय असतं? A इज इक्वल टू 2R. आणि ते कसं आहे हे पण मी दाखवलेलं तुम्हाला. आठवतंय का? मी म्हटलेलं असं क्यूब इमॅजिन करा. क्यूब काढलाय का? येस, इथे काढलाय. इथेच बघून घ्या. कुठलेही दोन ॲटम्स तुम्ही जेव्हा असे ठेवताय तेव्हा ते एकमेकांना क्लोजली टच्ड असतात. दिसत नसतील. हा एक ॲटम, हा दुसरा ॲटम. कॉर्नरलाच ठेवलेत ना मी. बघा, कॉर्नरलाच ठेवलेत मी. ते एकमेकांना टच्ड असतात. मग तुमची जी ही एज लेंथ आहे, म्हणजे ह्याची रेडियस आणि याची रेडियस, ही तुमची एज लेंथ बनते. सो मी म्हटलेलं SCC साठी A इक्वल्स टू 2R असतो, जो की मी इथे लिहिला. A इक्वल्स टू 2R. डन. मग जरा पुट करा इकडे. बघा इथे A दिसतोय तुम्हाला, त्याच्या ठिकाणी 2R पुट करा. असं होईल का हे? 4 पाय आर क्यूब अपॉन 3. A च्या ठिकाणी काय पुट केलं? 2R चा क्यूब. मग क्यूब करून घेऊया याचा. चला, 4 पाय आर क्यूब डिवायडेड बाय 3 आहे तसं इंटू 2 चा क्यूब, 2 2 चा 4, 4 2 चा 8. सो झालं 8. आणि परत आर चा क्यूब. या आर चा क्यूब तुम्हाला दिसत असेल. आर क्यूबला आर क्यूब कट झालं. राहिलं काय? मग इकडे करू. पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू, उरलाय काय आपल्याकडे? 4 पाय डिवायडेड बाय 3 इंटू 8. अगेन यू कॅन डू सम मॅथ्स. 4 1 चा 4, 4 2 चा 8. उरलं काय मग फक्त आता? पाय अपॉन 6. पाय अपॉन 6. अजून काय विसरलं का आपण? येस, इंटू 100 करायला. कारण इफिशियन्सी म्हणजे पर्सेंटेज इफिशियन्सी असते ती. सो सगळीकडे इंटू 100 करा, इंटू 100 करा. इथे पण इंटू 100 करा. सो तुम्हाला पॅकिंग इफिशियन्सीची व्हॅल्यू येईल पाय बाय 6 म्हणजेच 3.14/6 into 100 and check what the value is. You will get 52.3 something, 36% into 100 आहे तर मग percentage 52.36. पायची व्हॅल्यू 3.14/6. डू इट, यू विल गेट द आन्सर. त्यामुळे असं म्हणतात SCC साठी पॅकिंग इफिशियन्सी जी आहे ती आहे 52.36% मध्ये. जर तुम्हाला फ्रॅक्शन मध्ये विचारलं तर फ्रॅक्शन इज ऑलवेज लेस दॅन 1. सो राईट 5236. येस ऑर नो? गॉट इट? कसं फाइंड केलं? सिंपल आहे, फक्त मॅथ्स आहे. इथपर्यंत फॉर्म्युला तर कळाला. व्हॉल्यूम ऑफ स्पियर अपॉन व्हॉल्यूम ऑफ क्यूब. व्हॉल्यूम ऑफ स्पियर म्हणजे 4/3 पाय आर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ क्यूब म्हणजे ए क्यूब. इथपर्यंत करता येतं. परत ए आणि आर मधलं रिलेशन काढायचं. त्यातून आलेला ए ची व्हॅल्यू इथे पुट करायची. तुम्हाला लक्षात आलं का पुट केली? आर क्यूबला आर क्यूब कॅन्सल होईल म्हणून. मग त्यानंतर परत मॅथ सॉल्व्ह केलं अँड वी गॉट दिस. एकदा याचा स्क्रीनशॉट करा, मग आपण तुमच्या टेक्स्टबुकच्या पद्धतीने जाऊया आपण. मग त्याआधी जस्ट स्क्रीनशॉट, पॉज अँड राईट इट डाऊन. बोर्ड एक्झामला तुमच्याकडून हे 4 पॉइंट एक्सपेक्ट करतात ते. ठीक आहे, मग आपण या 4 पॉइंट्सनी पण शिकूया. आता ज्याला खूपच टफ आहे की मॅम एवढे 4 पॉइंट्स कधी काढायचे, त्यांनी एकदा बघा
मी शिकवलेलं जर समजत असेल तर या 4 पॉइंट मध्ये करा, नाहीतर आपली चिमूची मेथड आहेच. येस ऑर नो? लेट्स स्टार्ट देन. पॅकिंग इफिशियन्सीचा जो फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे, जो बोर्ड एक्झाम मध्ये लिहायचा आहे, तो हाच आहे. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल. बघा, मी व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल किंवा स्पियर लिहिलेलं. पार्टिकल म्हणजे एक, यांनी पार्टिकल्स लिहिले म्हणजे सगळे पार्टिकल्स. जसं मी SCC मध्ये 1 पार्टिकल आहे म्हणून 1 ने मल्टिप्लाय केलं. BCC मध्ये 2 असतात, मग हे दोघांसाठी लिहायचं. ठीक आहे. FCC मध्ये 4 असतात म्हणजे वरती चौघांसाठी लिहायचं. डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे क्यूब, म्हणजे क्यूबचा व्हॉल्यूम A क्यूब. डन. चला स्टार्ट करूया. त्यासाठी पहिलं पॉइंट आहे रेडियस ऑफ स्पियर, ज्याला आपण स्मॉल r म्हणतो. रेडियस ऑफ स्पियर ॲटम. सो पहिलं तर आपण SCC साठीच बघतोय अजूनही, टेक्स्ट बुक मेथड. सो मला SCC एक सेल काढू दे. परत काय करावं लागेल, मला प्रत्येक कॉर्नरला असा ॲटम ठेवावा लागेल. तुम्ही पण नोटबुक मध्ये काढून घ्या डायग्राम. ठेवला ॲटम, ठेवला. SCC आहे का? सगळ्या कॉर्नर्सला ॲटम आहेत. सो दिस इज SCC. मग आता आपल्याला यातला कोणताही एका ॲटमची रेडियस फाइंड करायची आहे. एवढी असते ती. यू नो दॅट राईट. मी समजा हा समोरचा पोर्शन काढते. हा समोरचा पोर्शन तुम्हाला असा दिसेल. पुढचा फेस, त्याच्यावरती 4 ॲटम्स आहेत. मला कळावेत की ते कसे आहेत. मी एक साइडचेच काढलेत. कॅन यू सी? दिस इज सेंटर, दिस इज सेंटर. आणि या 2 सेंटर्सना, या 2 कॉर्नर्सना तुम्ही जॉईन केलं की तुम्हाला A भेटत होता, हो की नाही? दिस इज युअर एज लेंथ A. बट तोच आता तुम्हाला दिसत असेल की ही तुमच्या वरच्या स्पियरची रेडियस आहे R आणि ही तुमच्या खालच्या स्पियरची रेडियस आहे R. सो मी असं लिहू शकते का, A इज इक्वल टू 2R. हे जे रिलेशन मी तुम्हाला म्हणते, रिलेशन बिटवीन एज लेंथ अँड रेडियस, दॅट इज नथिंग बट रेडियस ऑफ स्पियर. पहिला ह्या पॉइंट मधून तुम्ही रेडियस फाइंड केली. सो R किती आला तुमचा? A/2. सो फर्स्ट वन इज डन. रेडियसचा जो काही इक्वेशन आहे तो काढून घेतला. रेडियस इज A/2. खरं तर मला Aच लागतो. सो डोंट वरी, मला Aच लागणार आहे. व्हॉल्यूम ऑफ स्पियर माहिती आहे, आता मॅथ शिकलो आम्ही मॅम तेवढं. व्हॉल्यूम ऑफ स्पियर. स्पियर असतो असा गोल, दॅट इज 4/3 πr³. आणि आता ते काय म्हणतायत, जर तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ स्पियर माहिती आहे की 4/3 πr³ आहे, तर या R मध्ये हितून काढलेली व्हॅल्यू पुट करा. R इज इक्वल टू A/2. सो लेट्स डू इट. 4/3 π, R ची व्हॅल्यू काय आहे? A/2 चा क्यूब. म्हणजे हितून काय भेटलं तुम्हाला? 4π A³ 4π डिवाइडेड बाय 3 इंटू 2 चा क्यूब. 2 2 चा 4, 4 2 चा 8. तुम्ही याला अजून सिम्पलेस्ट करू शकता. 4 1 चा 4 2 चा, दॅट इज पाय A³ अपॉन, बघा मी काय केलं, 4 1 चा 4, 4 2 चा 8 अँड दिस इज 3 2 चा 6. सो तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर भेटला पाय A³/6. डन. पाय A³/6. सो हा पण पॉइंट तुम्ही आता काढला. व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर. टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स, सगळ्या पार्टिकल्सचा व्हॉल्यूम हा कशाचा आहे? एका स्पियरचा. मग SCC मध्ये टोटल ॲटम किती असतात? फॉर SCC नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल इज 1. नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल इज 1. त्यामुळे जो थर्ड पॉइंट तुम्हाला काढायला सांगितलाय तो काय असणार आहे? टोटल व्हॉल्यूम 1 इंटू इंडिव्हिज्युअल पार्टिकलचा. एका पार्टिकलचा व्हॉल्यूम किती आहे? पाय A³/6. आणि SCC मध्ये एकच पार्टिकल आहे म्हणून परत इथे व्हॅल्यू तुमची आली पाय A³/6. लक्षात आलं ना?
पहिलं तुम्ही रिलेशन काढून घेताय ए आणि आर मधलं. त्यानंतर तुम्ही म्हणताय एका स्पिअरचा व्हॉल्यूम ऑफ वन स्पिअर इज 4/3 पाय आर क्यूब. मग आर ची व्हॅल्यू पुट करून एक इक्वेशन येतं, पण हे एका स्पिअरचं आहे म्हणून थर्ड पॉइंट मध्ये म्हणतात टोटल स्पिअर्सचं काढा. मग मी SCCचं स्टार्ट केलेलं, तर मी SCC मध्ये मला माहिती आहे टोटल एकच स्पिअर आहे म्हणून त्या इक्वेशनला मी 1 ने मल्टिप्लाय केलं. पॅकिंग इफिशियन्सी काढा आणि पॅकिंग इफिशियन्सीचा हा फॉर्म्युला आहे विच इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल, दॅट इज C. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स किती येतो पाय A क्यूब अपॉन 6 होल डिवाइड बाय पूर्ण टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. हा युनिट सेल आहे. कसा युनिट सेल आहे? क्यूबिक युनिट सेल आहे. सो त्याचा व्हॉल्यूम किती असणार? क्यूब. व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब व्हॉट इज दॅट? A क्यूब. सो राइट इट A क्यूब. राइट इट A क्यूब. नो नीड टू डू दिस मच. हे फायनली कसं लिहू शकता तुम्ही? पाय A क्यूब डिवाइडेड बाय 6 इंटू A क्यूब. हा 6 खाली जाईल ना, परत A क्यूबला A क्यूब कट होईल आणि तुमची व्हॅल्यू परत काय येणार आहे? लेट मी राईट इट हिअर. इंटू 100 करायला बघा, परत आपण विसरलो. पाय बाय 6 इंटू 100 ज्याची व्हॅल्यू तुम्हाला 52.36% येईल. डन. सो इंटू 100 करायला विसरू नका. पॅकिंग इफिशियन्सी इज ऑलवेज इंटू 100. कळालं? सो ही मेथड पण सोपी आहे. आधी A and R मधलं रिलेशन काढा, त्यानंतर एका स्पिअरचा जो फॉर्म्युला आहे 4/3 पाय आर क्यूब, त्या आर मध्ये आधीचं रिलेशन पुट करून एक फायनल इक्वेशन आला. पण हे इक्वेशन एका ऍटम साठी आहे. तुम्हाला SCC मध्ये 1 ने मल्टिप्लाय करावं लागतं, BCC मध्ये 2 नी, FCC मध्ये 4 नी. त्यानंतर पॅकिंग इफिशियन्सी म्हणजेच काय? थर्ड मध्ये काढलेली व्हॅल्यू डिवाइडेड बाय A क्यूब 52.36. गॉट इट? एकदा याचा स्क्रीनशॉट करा. SCC कळालं? हा सगळ्यात सिंपल पोर्शन आहे. सो हळूहळू गेलो आपण. सिमिलरली नेक्स्ट पार्ट मध्ये आपण BCC करणार, त्याच्या नेक्स्ट पार्ट मध्ये आपण FCC करणार आहे. मग तुम्ही आत्ताच पेज पलटा, नवीन कोऱ्या पानावरती हेडिंग टाका पॅकिंग इफिशियन्सी ऑफ BCC, जे मी नेक्स्ट लेक्चर मध्ये शिकवतीये. परत हा मेन फॉर्म्युला आणि हे 4 क्रायटेरिया करून ठेवा. मग आपण हे पुट करू त्याच्यामध्ये. लक्षात आलं तुम्हाला? ओके. सो मेक अ स्क्रीनशॉट अँड भेटू नेक्स्ट पार्ट मध्ये. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.